महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट BDSचा कट ऑफ 2025 साठी किती लागेल किंवा माझ्या कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचं BDS कॉलेज किती मार्क्सला मिळू शकेल या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। 2024 मध्ये नीटच्या परीक्षेला खूप सारे हायर साइडने मार्क्स लागलेले होते, त्यामुळे सर्वच कॅटेगरीचा कट ऑफ जवळपास MBBS मध्ये 140 पर्यंत कट ऑफ खाली येऊ शकतो या संदर्भात बोलबाला आहे। त्याच पद्धतीनं आपण जास्त न वेळ घालवता ओपन कॅटेगरीसाठी लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट BDS यासाठी जवळपास गेल्या वर्षी 592 एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटचं BDS मिळालेलं होतं। 400 मार्क्स असतील तरीसुद्धा ओपनमध्ये त्यांना BMSचं कॉलेज मिळणार आहे। EWS या कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटचे 587 होतं, ते 395 पर्यंत EWSचा गव्हर्नमेंट BMSचा कट ऑफ येऊ शकतो। OBC या कॅटेगरीसाठी जो कट ऑफ गेल्या वर्षी राहिलेला आहे तो म्हणजे 577 आणि SC BC साठी 582 आहे। या दोन्ही कॅटेगरीसाठी 390 ते 95 एवढे मार्क्स जरी यावर्षी आणले असतील तरी गव्हर्नमेंटचं BMS तुम्हाला मिळणार आहे। VJ कॅन्डिडेटसाठी 539 मार्काला स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये BMSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं होतं। तेच आपण यावर्षी जर पाहायला गेलं तर VJ कॅन्डिडेटसाठी आपल्याला 380 मार्क असतील तरीसुद्धा गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळणार आहे। 370 पर्यंतसुद्धा कट ऑफ येऊ शकतो। ENT B या कॅटेगरीसाठी 507 हे सर्वात लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट राहिलेलं आहे। इकडे मात्र 340 किंवा 50 किंवा 60 मार्क असतील तरी NTB कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंटचं BDS कॉलेज मिळणार आहे। NTC कॅटेगरीसाठी गेल्या वर्षीचा कट ऑफ जो आहे तो 571 आहे, तो यावर्षी 380 पर्यंत राहण्याची शक्यता आहे। NTD या कॅटेगरीसाठी सर्वात कमी मार्क्स असताना यांना 490 मार्काला BDSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे। तेच यावर्षी दरम्यान 390च्या आसपास NTD कॅटेगरीचं कट ऑफ राहील। SC कॅटेगरीचं आपण कट ऑफ पाहायला गेलं तर गव्हर्नमेंट BDSमध्ये सर्वात कमी मार्क्सला 484ला मिळालेलं आहे। यावर्षी 350 मार्क असतील तरीसुद्धा गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळणार आहे। जवळपास ST कॅटेगरीचा आपण जर गव्हर्नमेंट BDSमध्ये पाहायला गेलं तर गेल्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो 349 आहे। इकडे आपल्याला पाहायला गेलं तर 300 पर्यंत मार्क्स किंवा 270 पर्यंत मार्क असतील ST कॅटेगरीला तरी गव्हर्नमेंटचं BDS कॉलेज तुम्हाला मिळणार आहे। एकंदरीत गव्हर्नमेंट BDSमध्ये किती कट ऑफ आपल्या कॅटेगरीनुसार होईल किंवा माझ्या कॅटेगरीला किती कट ऑफ राहील या संदर्भातलं प्रेडिक्शन हे सांगितलेलं आहे। हे तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। एवढंच नव्हे तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट BDS किंवा डेंटल कॉलेजेसचा कट ऑफ महाराष्ट्रामध्ये टेंटेटिव्ह किती असू शकतो कॅटेगरीनुसार ते आपण पाहणार आहे। तोपर्यंत आपल्या सर्वांना हा जो काही काउन्सिलिंगचा मार्ग आहे तो सुकर बनावा यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।